प्रत्येक घरामध्ये ही गोष्ट असतेच ना, हे वाक्य नक्कीच असतं. घरोघरी असतं. तू घरी असतेस आणि तुला काय काम असतं आणि तू दिवसभर काय करते? 4 कपडे आणि 4 भांडे असं घरचे माणसं बोलून जातात. पण बघा ना, घरामध्ये काही काम नसतं का मला सांगा? ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या कोण करतं मला सांगा? स्त्रीशिवाय करतं का ह्या? अहो, प्रत्येकाला सुट्टी असते रविवारची, इतर वेळी. पण घरातल्या स्त्रीला कधी सुट्टी असते का? तिला एकही सुट्टी नाही किंवा तिला मंथच्या एंडिंगला पेमेंटही नाही. ही बघा ना, बिनपगारीन फुल अधिकारी असल्यावानी घरची स्त्री आहे. सगळ्या गोष्टी सगळ्या जिथल्या तिथं ठेवायच्या, सगळी कामे करायची, कोपरा ना कोपरा तिनं स्वच्छ करायचा, हे सगळं स्त्री करते. आणि स्त्रीला बोललं जाते की तू काय करते घरात बसून? अरे कधीतरी स्त्रीला ओळखा ना. तुम्ही बाहेर जाताय खरं आहे, तुम्ही बाहेर काम करताय ते बी खूप महत्त्वाचं आहे. पण स्त्री बघा ना, घरातल्या बाथरूमसहित ते सगळ्या गोष्टीपर्यंत क्लिनिंग करत असते, स्वच्छता राखत असते. तुम्ही आजारी आणि तुम्ही या कारणामुळं घरातली स्त्रीने स्वच्छता ठेवलेली असते, त्यामुळे तुम्ही कमी आजारी पडता. अरे जिथल्या तिथल्या गोष्टी तुम्हाला स्वच्छता मिळतात. घरामध्ये स्वच्छता, बाथरूम स्वच्छ, सगळीकडे कोपरा ना कोपरा स्वच्छ राहिलेला असतो. हे घर कशामुळे स्वच्छ असतं मला सांगा? घरातली स्त्री करते ना तेव्हाच एवढं क्लिनिंग असतं ना, का उगच होते मला सांगा? ती कुठल्या गोष्टीची आशा न करता सगळ्या प्रत्येक गोष्टी जिथल्या ना तिथल्या. अरे तुम्हाला साधी बटणंसुद्धा बंद करणं होत नाही, चार्जिंगची वगैरे लावलेली, ती देखील तिचं तेवढं बारीक लक्ष असतं. तुम्ही मोबाईल घेऊन तसंच काढता आणि ठेवता, पण ते किती घातक आहे. आणि सगळीकडे जिथं नाही तिथं बारीक लक्ष असतं. अरे घरातली स्त्री म्हणजे दुसरी लक्ष्मी. घरात जिथं हात फिरल ना तिथं लक्ष्मी फिरत असते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात त्यात. म्हणून घरातल्या लक्ष्मीला कधी दुखवू नका, तिचा आदर करा, तिचा अनादर करू नका, तिला किंमत द्या वेळोवेळी. स्त्री आहे तर तुमचं घर परिपूर्ण आहे, तुमच्या घराला शोभा आहे. किती पण एका माणसाने घरातल्या गोष्टी करू द्या, स्वयंपाक पाणी, पण स्त्रीशिवाय घराला शोभा नसते, अंगणाला शोभा नसते. कधीच ती तिचं अंगणसुद्धा पारुसं ठेवत नाही, तुम्हाला सांगते. पण तुम्ही म्हणून सांगते की स्त्रीला तुम्ही योग्य वेळी किंमत द्या, योग्य वेळी तिला जपा. ती आहे तर तुमचं कुटुंब परिपूर्ण आहे. तिची जर तुम्ही अरे कधीतरी ती थकली, तिलाही काम असते, तेव्हा 1 कप चहा द्या ना करून, तिला खूप बरं वाटेल, खूप आधार वाटेल.